साहेब, राज्यभरातले जवळपास 34,000 कर्मचारी, जे आरोग्य कर्मचारी, त्यांचा बेमुदत संप सुरू आहे 15 पासून. त्याचा फार परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो. कंत्राटी कर्मचारी त्यांची मागणी नाही, हे बरोबर आहे की कर्मचारी सुद्धा ज्या मागणीसाठी बसलेले आहेत त्यांच्याही मागण्या रास्त आहेत. परंतु आताच अर्जुनराव असतील, मी असतील, आपले जे आरोग्यमंत्री आहेत राज्याचे आंबेडकर साहेब, त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं की आम्ही या कर्मचाऱ्यांना परमनंट करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा पॉझिटिव्ह आहोत. आणि खरं म्हणजे एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये त्यांनी GR काढायला लावला होता की 10 वर्ष ज्यांना नोकरी झालेली असेल त्याच्यावरच्या लोकांना परमनंट टप्प्याटप्प्यानं परमनंट करण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. आणि नक्की याच्यावरती राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. आणि मी आजच आंबेडकर साहेबांशी आम्ही दोघा मिळून तिथं आज वरती रूममधून बोललो, हॉटेलमधून. आणि त्यांनी सांगितलं की मंगळवार बुधवारला त्यांच्या युनियनसोबत किंवा त्यांच्या लिडरसोबत आम्ही बैठक घेऊन हा सगळा प्रश्न लवकरात लवकर आम्ही मार्गी. साहेब, आता जरांगे पाटलांचं आंदोलन होतं आणि महायुती सरकारने एक शासन निर्णय निर्गमित केला. त्यामुळं कुठेतरी राज्यामध्ये ओबीसीमध्ये अस्वस्थता आहे आणि काही मोर्चे देखील. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, हे बघा, पहिल्यापासून युती सरकारची भूमिका स्पष्ट होती की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसीवर कुठलाही अन्याय व्हायला नको, ही भूमिका सुरुवातीपासून महायुती सरकारची होती. त्यानुसार जरांगे पाटील साहेबांनी जे आंदोलन केलं, राज्य सरकारने जो GR दिलेला आहे, त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या की हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट याच्यानुसार तुम्ही आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे. दोन्ही मागण्या त्यांच्या मान्य झालेल्या आहेत. साताऱ्याचा जो आहे तो 1 महिन्यात शब्द आपल्या मंत्रिमंडळाने दिलेला आहे. आणि ओबीसीचा जो गैरसमज होता किंवा आज दोन्ही समाजामध्ये गैरसमज आहेत. आपण पाहतो की माध्यमाच्या माध्यमातून वेगवेगळी लोक वेगवेगळी मतं त्या ठिकाणी मांडताना आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी अनुभवायला येतं. मराठा समाजाला सांगितलं जातं की तुम्हाला व्यवस्थित याच्यामध्ये मिळणार नाही. तिकडं ओबीसीला सांगितलं जातं की तुमचा वाटा त्या ठिकाणून हिसकवल्या जातो आहे. पण असं कुठे होणार नाही. काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट मत मांडलं की ओबीसीला कुठेही आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि मराठ्याचं आरक्षण त्या ठिकाणी कोर्टामध्ये टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मुंबईचा महापौर शिवसेनेचा आणि मनसेचा होणार असं संजय राऊत म्हणतात. मुंबईचा महापौर जो आहे तो शिवसेना आणि मनसेचा होणार असं संजय राऊत म्हणतात. हे बघा, त्या संजय राऊत म्हणजे हा सकाळचा भोंगा आहे. आणि दररोज सकाळी उठलं की मीडियाला आम्हाला संजय राऊतच्या अनेक प्रश्नाला त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागतं. कालचे काय आरोप होते त्यांनी की सकाळी एखादा आरोप करायचा आणि दिवसभर TV आणि त्या स्क्रीनवर त्या ठिकाणी दिसत राहायचा, एवढाच धंदा संजय राऊत या ठिकाणी करतात. काल त्यांनी आमच्यावर काय आरोप केला शिंदे साहेबांनी, तुम्ही पाहिला असेल. त्या संजय राऊताला विचारा की त्यांनी सांगितलं की तुम्ही राजीनामा देणार का, बाहेर पडणार का. ज्यावेळेस राहुल गांधी सावरकरांच्या विरोधामध्ये बोलले त्यावेळेस यांनी उद्धव ठाकरेंना का सल्ला दिला नाही की इंडिया आघाडीतून बाहेर पडा, का त्यांचा स्वाभिमान जागृत केला नाही, किंवा संजय राऊताचा स्वाभिमान जागृत का झाला नाही. लोकांना शहाणपण अक्कल शिकवण्यातच मला वाटते संजय राऊतांचा पूर्ण वेळ खर्च चाललेला आहे. ते त्यांनी त्यांच्या पक्षात जो आज संपत चाललेला आहे तो वाचवण्यासाठी मला वाटते त्यांनी तिकडे शक्ती खर्च करावा. हे देखो, मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल. साहेब, शेवटचा प्रश्न. तुमचे सहकारी मिलिंद देवरा, त्यांनी दक्षिण मुंबईमध्ये आंदोलन होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. त्यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली की मराठी माणसांच्या आंदोलनावर बंदी घालण्याची आवश्यकता नाही. मुंबईमध्ये फक्त काही मराठी माणसाचेच आंदोलन होत नाही. मुंबईमध्ये सर्वांना त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आपलं आंदोलन करण्यात आहे. त्यांची जी मागणी होती की आंदोलनाच्या बाबतीमध्ये SOP असली पाहिजे. ते आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण त्या आंदोलनापासून सर्वसामान्य जनतेला त्रास व्हायला नको. त्या ठिकाणी शासनाला त्या ठिकाणी मालमत्तेचं नुकसान व्हायला नको. अशी काहीतरी SOP आंदोलनाच्या बाबतीमध्ये किमान मुंबईपुरती तरी असली पाहिजे. मला वाटते अशा प्रकारची त्यांची मागणी होती. आणि त्याच्याहूनच या लोकांनी त्याचा विपर्यास करून त्याचा बातम्याचं काल त्या ठिकाणी आम्ही TV मी सुद्धा पाहत होतो की त्याचा विपर्यास केल्यासारखा दिसत होता.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.